मार्गदर्शन करावं। राजसाहेबांच्या आधी भाषण करायला मिळावं अशी कल्पना होती, कारण ते आल्यानंतर कोणीच आमचं ऐकणार नाही. पण मी केवळ राजसाहेबांची स्तुती करण्यासाठी त्यांचा एक जुना मित्र म्हणून उभा आहे. आज पावसामुळे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या सभा रद्द झाल्या. अनेक जण पावसामध्ये सभा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या पण रद्द झाल्या. परंतु राजसाहेबांना जेव्हा आम्ही घाबरत म्हटलं की पाऊस असल्यामुळे सभेचं काय करायचं, ते म्हणाले 5 जण जरी समोर असले तरी मी बोलणार आहे. आता अशा नेत्याचे सैनिक समोर बसलेले आहेत, तेही असं म्हणाले की आज होऊनच जाऊ द्या की आमचा नेता 5 जण समोर जर असतानाही बोलणार असेल तर पाऊस कितीही पडू देत, पण आम्ही मात्र उपस्थित राहणार. लांब लांब लांबपर्यंत कुठेही बसायला एकही खुर्ची शिल्लक राहिली नाही. अशी ही खूप ऐतिहासिक सभा या ठिकाणी होत आहे. त्या सभेला व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते, एका अर्थाने आपण सगळेजण एक आश्वासक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहतो की हे नेतृत्व त्यांना जे हवं ते मांडतात, कोणाला बरं वाटेल यासाठी मांडत नाहीत, असं एक नेतृत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत. असे माननीय राजसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ घेणार नाही, मी फक्त 1 मिनिट भाषण करणार आहे. मी खरं म्हणजे महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा नेता, महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांचं खूप आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मला आठवतं की 3-4 वर्षापूर्वी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. अचानक नाशिकच्या गेस्ट हाऊसला आम्ही भेटलो आणि काही चर्चा झाली. मला म्हणाले मुंबईत घरी आहे. मी मुंबईतल्या घरी गेलो आणि त्यावेळेला स्वाभाविकपणे आग्रहाने मी असं म्हटलं की खरं म्हणजे या मोठ्या राष्ट्रीय प्रवाहात तुम्ही आलं पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. ती वेळ ही आत्ताची होती आणि त्याप्रमाणे कुठलीही अपेक्षा नव्हतं. राजसाहेबांची ताकद इतकी आहे की ते त्यांच्या टर्म्सवर चालू शकले असते, पण आज मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्यामध्ये देश मजबूत होणार आहे आणि त्यामुळे कुठलीही अपेक्षा व्यक्त न करता त्यांनी एका अर्थाने कुठलाही लोकसभा द्या आणि राज्यसभा द्या, पहिलं विधानसभेचं बोला मग पाठिंबा देतो, असं काही अपेक्षा न ठेवता, कारण एक जण विधानसभेचं आधी बोलून घेतात. मी सगळ्याच चर्चांमध्ये असतो, पण कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आजची सभा हे दाखवते की भारतीय जनता पार्टीने तरुण, या शहरामध्ये 20 वर्ष नगरसेवक असणारा, स्थायी समिती अध्यक्ष असणारा, महापौर असणारा, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा सरचिटणीस असणारा पहिलवान, 6 वर्ष कोल्हापूरच्या मातीमध्ये ज्याने सराव केलेला आहे आणि भल्याना जो जमिनीवर पाठीवर पाडेल असा पहिलवान मुरलीधर मोहोळ उभा केलेला आहे. राजसाहेबांचे मी खूप मनापासून आभार यासाठी मानेन की बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतरही आत्तापर्यंत तरी त्यांनी 3च सभा मान्य केल्या. आम्ही भाग्यवान आहोत. एक त्यांनी जुन्या प्रेमापोटी असेल, एकूण त्या भागातली आवश्यकता असेल म्हणून कणकवलीला राणेसाहेबांसाठी एक सभा केली. एक सभा ते मोदी साहेबांबरोबर 17 तारखेला मुंबईत करणार आहेत आणि आम्ही भाग्यवान की 3री सभा आम्हाला मिळाली. आम्ही खूप मनापासून आभार मानतो आणि वेळ न घालवता, म्हणजे संयोजकांनी ह्याला बोलवा त्याला बोलवा, वेळ न घालवता बहुधा नंतरचा बघता आपला उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ आहे, त्याला मीच असं म्हणतो की तू तुझं भाषण सुरू कर.